दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती वैद्य ने हमें बीमार लिख दिया। आवाज इतना कुंठित झालाय, मोकळा करा। वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया। शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया। औषधीचं नशैतीचं अरे 40 वर्षाच्या वयोगटात 260 पेक्षा जास्त किल्ले हस्तगत केले माझ्या राजानं, फक्त 2 लाख पायदळ आणि 1 लाख घोडदळाच्या जोरावर। आणि आमची पोरं म्हणतात माझा बाप शेतकरी, माझी माय घरात कामाला करते, आम्ही असल्या मराठवाड्यात जन्माला येली पोरं आणि आमच्या नशिबानं काय भेटणार आहे। दादा कमीपणा वाटून घेऊ नका, मराठवाड्यात जन्माला आलात त्याचं मोठेपणा वाटून घ्या, शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलात त्याचा। अरे तुमचा बाप जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती हे तुमच्या बहिणीचे वाक्य आहे। फक्त एक अधिकार तुम्हाला माहित आहे, आजकालचं सरकार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली थोडंफार पैसे देतं बरं का। माझी शिवशाही का मी गाजवते किमान का त्याचा उच्चार करते। पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात पडला होता। वाक्य लक्ष देऊ नये का माझं, मी त्याची भीषणता सांगतेय। पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात पडला होता, तरी एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही। हे वैभव आहे माझ्या शिवशाहीचं। काय वाटतं तुम्हाला, आज जर छत्रपती नसते तर तुम्ही नौकरदार मंडळी सुद्धा तुमच्या हातात पगार पडली, कारण पाटील की देशमुखी देशपांडकी हे माझ्या राजानं बंद केली। वतनदारी बंद करून वेतनदारी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली, म्हणून आज हातात वेद। याच्या पलीकडं ज्या 7 बाऱ्यावर एवढा माच करताना तो 7 बारा सुद्धा शिवरायांची कृपा आहे। शेतीची पहिली मोजमापणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, 7 हात 12 काड्या हे सगळं घेतलं। शेतीची मोजमापणी केली, त्याला 7 बारा हे नाव दिलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं हा तुझा हा तुझा हा तुझा, कोणी केलं? एका वाक्यात सांगू, छत्रपती शिवाजी महाराज नंतर 7 बाऱ्यावर आपली नावं नसती, हे सगळ्यातलं सगळ्यात मोठं सत्य आहे। म्हणून इतिहास जा हे आता म्हणतात आता संडास बांधा आता 450 वर्षापूर्वीचा रायगड आहे, आजही जाऊन बघा संडास दिसतील तुम्हाला तिथं। हा इतिहास आहे माझ्या राजाचा, सोपं नाही रे। सगळ्यात कमी सैन्य माझ्या राजाकडं, पण सगळ्यात मोठी शिवशाही माझ्या राजाची आहे। शिका जरा, कमीपणा नका वाटू देत जा। आम्ही नाही गप्पे करायचं म्हणलं काही करू शकतो, तुझं तोंडच नाही नीट, त्याला आम्ही काय करावं? आमच्या वर्गात एक पोरगा आहे, मी लॉच्या सेकंड इयरला आहे, मी लॉ करते, लॉच्या सेकंड इयरला आहे मी। आमच्या वर्गात एक पोरगा उभा केला, सरांनी त्याला प्रश्न विचारला, उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबडे। महाराज अख्खा वर्ग हसला, सरही हसले। सर म्हणले मूर्ख आहेस का तू? अरे तू लॉला ऍडमिशन घेतलंय, लॉ म्हणजे वकील, तू कशी करणार आहे वकिली? तू बोबडे। मला तोतलं बोलू नका, कतलं बोलू? हा अरे मूर्ख, तुला केस देणार कोण आणि दिली तरी तू लढणार कशी? मला थोल कती बिल्ल कती लाल त्या पुढच्याला कळलं तर पाहिजे। तर म्हणला पट्ट्या, तू जर एकही केस लढू शकला ना, हा मास्तर तुझ्या पाया खालून जाईल। मास्तरांनी अंडरएस्टिमेट केलं त्या पोराला। मास्तर म्हणले हे 10 रामायणाचे ग्रंथ घे, उद्यापर्यंत त्यातले 5 जरी विकले ना पट्ट्या तर मी मास्तर की सोडून देईल। तो ग्रंथ घेऊन गेला, दुसऱ्या दिवशी आला, सगळ्या वर्गाला उत्सुकता होती काय होणार आहे। सरांनी उभा केलं त्याला, का रे ग्रंथ विकले? म्हणलं किती? थगले विकले। सर म्हणलं कस काय? हल्ले थोपय म्हणला, प्रत्येका डबल द्यायतो, ग्रंथ घेतो आणि त्याला म्हणायतो हे बघ हे रामायण, हे बघ हे रामायण तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले दिन वय पुढे महाराज आता तुझ्याकडनं थिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं। स्ट्रॅटर्जी गणिमिकाला स्वतःच्या कमीपणाला स्वतःचा मोठेपणा करा, यश तुमच्या माथ्यावर असेल हा विश्वास व्यासपीठावर देते, फक्त कमीपणाचा। हेच माझ्या ज्ञानोबा तुकोबाराय शिकवतात रे। तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा एकदा आयुष्यात येऊन, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल। राजकारण, समाजकारण, व्यवहार, अरे संसार सुखाचा करायचा तरी ज्ञानेश्वरी वाचा। काळे गोरे पण धुतले पिठून ज्ञानोबारांची वचन आहेत आमच्या याच्यात। अरे नका रे ललाटे जे लिहिले न पुसेगा काही केले, सटवीची राती जीवन विसंबी वाती ते ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा। प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे। अरे जे तुम्ही आज डिग्र्या घेऊन वाचताना 100-125 वर्षापूर्वी या बल्बचा शोध सायंटिस्टने लावला, मूर्ख आपण।
750 वर्षापूर्वी मौली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले ते जलकलकीत दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेशे म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान जे आम्ही आज पुस्तकात वाचतो, म्हणून ज्ञानेश्वरी वाचा. या जरा परमार्थाकडे, या जरा वारकरी संप्रदायाकडे. लोक सांप्रदायिक लोकांना फार गावंढळ समजतात. एखादा माणूस जर धोतर घालून गेला ना विमानात, तर लोक असं बघतात जसं काय अतिरेकी आलाय, धोत्रात बॉम्ब गुंडाळून घेऊन आलाय. परवा दिवशी मी एकाच्या घरी जेव्हा गेले, तो बायकोला म्हणत होता, ताईला चतकर वाढ, ताईला चतकर वाढ. मला वाटलं प्रेमानं म्हणतोय काय की महाराज आल्यात वाढ. म्हटलं दादा नको, पोट भरलं. नाही नाही वाढ. म्हटलं दादा नको, नाही नाही वाढ. मी म्हणलं तब्येत बघून म्हणतोय काय की गरज आहे वाढ. मी म्हणलं दादा नाही नाही वाढ. म्हणलं दादा नको रे, नाही नाही वाढ वाढ. त्यांना भेटत नसतंय वाढ. आम्ही बेकारी, तुम्ही जागीरदार. खरे चल बेकारी तर बेकारी. आमच्याकडे संपत्ती कशाला म्हणतात तर शास्त्र सांगतं, विपदो विपदो नेव संपदो न च संपदा, विपदा विस्मरणं विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. मग आता जयाचे ऐक धड नाही, तयासी परित्र पुससी काही, अशी अवस्था आहे आमची. ज्याचं जगणंच धड नाही, ज्याला जगणंच कळलं नाही, त्याला वारी कळणार, त्याला एकादश कळणार. मग काय कळावं आधी? जगणं कशासाठी आहे एवढं कळावं. तो कवराय म्हणतात, नाही कळलं तर मी सांगतो जगण्याचं उत्तर काय. प्रश्न प्रथम उत्तर. जे देही. आम्ही देहाची काळजी करणारी माणसं नाही, आम्ही माणसं आहोत आहे त्या क्षणाचा आनंद घेणारी. मन करारे प्रसन्न, सकळ सिद्धीचे मोक्षात्वा. हे कशाच्या हातात आहे? इट्स ऑल डिपेंड युअर माइंड. मोक्ष पाहिजे की बंधन हे माझ्या कर्मावर अवलंबून आहे. मग तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे. मग आम्ही कर्म काय केलं तर वर्णन आहे शास्त्रामध्ये. करारविंदेन पटाचे पिंडम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोला श्रीकृष्ण गोविन्द शिवे पिपस्वामृत मृतमेततीव. शिवे पिपस्वामृत मृतमेततीव. गोविन्द
वर्णन शंकराचार्य याच्यामध्ये करतात. देव जर तुम्हाला शोधायचा असेल तर सर्वा गटी राम देहा देही एक. मग आम्ही देहाची काळजी करत नाही कारण आम्हाला माहित आहे तो राखणारा आतमध्ये आहे, तर आम्ही चिंता करायची नाही. मग आम्ही काय विचार केला, या देहाची काळजी न करता मार्ग धरा पंढरीचा पंढरीचा मार्ग धरला की मरण चुकतं का? तुकोबराय म्हणले मरत नाही, मरत पण मरत नाही. तुकोबराय काय म्हणले, मरत पण मरत नाही. अरे मरत पण मरत नाही, अहो तसंच आहे ते, मरत पण मरत नाही. म्हणजे तुका म्हणे एक पण उत्तम जीव रे, मरत पण मरत नाही. वारकरी मेला तरी मरत नाही. मग महाराज वारीच करायची का, पंढरीचीच करायची का, दुसरी जमत नाही का? कसं असतं ना, मी मूळ सुरुवातीपासून, तुम्ही मुळाला धरून आहे ना, तुम्ही मुळाला धरून आहे ना, हाय का धरून? मुळाला धरून राहा, पंढरीच का? संतांचं वर्णन आहे, जाते माहेराला जाते माहेराला माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला. वारी सुरू कुठून होऊ द्या, संपत्ती कुठे? पंढरीच. त्याच्यामुळे मूळ ते आहे, शेवट ते आहे, फळ ते आहे. फळ प्राप्ती करायची असेल तर पंढरीशिवाय पर्याय नाही. जेव्हा नव्हते तेव्हा होते, आधी रचिली मग वैकुंठ ही, म्हणून पंढरी म्हणून जाईन गे माये. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, आपुल्या संसाठी करोनी मी देहाची काळजी का करत नाही, कारण देव पहावया तेथे देवाची होणी. मग काय देहाची काळजी करायची? मग जे देही उदास, मग कोण दिवस येईल आम्ही नाही विचार करत. मग आम्ही काय केलं, मार्ग धरा, कधी धरा, व्रत करा. बघा सगळे कळतंय बघा, मार्ग धरा पण कधी धरा, व्रत करा. भलते टीव्ही जाऊ नका, टायमिंगला जात जा. लोकांचं काय झालंय, लोक अशी विचित्र झालेत ना महाराज. पंढरी वगैरे लोकांना म्हणजे गरीब वगैरे असं, म्हणजे हे काय वारकरी साधे सोपे असतात. तुम्हाला खरं सांगू काय, वारकरी व्हायला भाग्य इतकं लागतं. माझ्या ज्ञानोबा तुकोबा गरीबाच्या घरचं नाही आहेत. जयाच्या द्वारी अंगी ऐसे बळ, माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे, विचार करा घरात किती असेल. ते माणसाला आम्हाला दिसत नाही, त्याला दडदडीत माणूस लागतो. तुमच्यासारखं आंधळ जमत नाही, शान माणूस लागतो जरा महाराज सोन्याचं झाड बघायला, नाही का? तुकोबा 65 लाखाची सावकार की माझ्या तुकोबरायांची. किती लाखाची? 65. आत्ताच नाही, 450 वर्षापूर्वीच आहे बरं का पात्रगरांकर. 450 वर्षापूर्वी, आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. अशा हिशोबानं माझ्या तुकोबरायांची 65 लाखाची सावकार की. लय ना काही विचार करू वाटे की तुम्हाला, लय श्रीमंत तुकोबरा आहे. आणि फक्त श्रीमंत आहेत असं नाही, या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष, या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबा आहे, हे लक्षात घ्या. या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज कुणी माफ केलं? जगद्गुरु. एकट्या दुकट्याचं नाही, 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या. किती बैलगाड्या? 25. किती? एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी आणि 300 ते 400 तोळ सोनं तुकोबाराकडे घाण होतं. अशा कागदाच्या किती बैलगाड्या? तेवढ्या इंद्राणीत बुडवल्या. गरीब आहेत का तुकोबरा? तुका आकाश आहे वढा अनु रेणूया. ही संपत्ती झाली, पण सामर्थ्य नाम घेता कापे यम.
हे तुकोबाराय जेव्हा मार्ग धरा पंढरीचा म्हणतात तेव्हा काहीतरी साधन असेल की ते. मग आम्ही विचार केला, आम्ही फार खोलात जात नाही. आम्हाला संत म्हणतात त्याच्यावर विश्वास आहे, कारण आम्हाला माहित आहे त्यांच्याशिवाय कुणीच राखणार. तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी जे काही ज्ञानाचं ओझ आहे ते तुमच्यावर टाकतो बाबा, तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो. कारण खोडी केली तर सुदाम्यासारखी अवस्था होती, अर्ध वन अर्ध खाली. मग अशी गवळण हानती, नीट होय बी म्हणा येत नाही, नाही बी म्हणा येत नाही, म्हणून खोडी करायची. अगदी डोळे झाकून परमात्म्यावर विश्वास ठेवावा. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा. बाकी कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आम्हाला माहित आहे की जिथं सायास आहे तिथं परमात्मा. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी, वेळ आल्याशिवाय जमत नाही महाराज. म्हणून वेळ यायची आम्ही वाट बघावी. मग वाट बघत बघत आयुष्य निघून गेलं तरी हरकत नाही, गेलं तरी आमची वेळ येणार. काय येणार? कारण आम्ही मेलो तरी मरत, मग आम्ही देहाचा विचार करत, मग आम्ही देहाचा विचार करत नाही. हे आमच्या संतांची शिकवण आहे, हे आम्हाला माहित आहे. म्हणून आम्ही पंढरीचा मार्ग धरला. कधी धरला तर आम्ही एकादशीचं व्रत केलं. आम्हाला माहित आहे सगळ्यात जवळचं व्रत आमच्या पांडुरंगाचं ते. आम्हाला पांडुरंगच सर्वस्व असल्यामुळं आम्ही त्याच गोष्टीचा विचार करतो, भलत्या देवांचा करत नाही. देव वेगळे वेगळे नसतात. एकतर भगवंताला रूपच नाही, रंग नाही, रूप नाही. देवाला कुठलं स्वरूप नाही, निर्गुण निराकार परमात्मा आहे. मग त्याला सगुण साकार करायची ताकद माझ्या नामात आहे. कशात आहे? मग मी देवाला सगुण साकार कसं केलं? फक्त हरिनामाने. कसं? मी सांगते. दोन्ही हात वर करा, दोन्ही हात वर करा. सगुण साकार करायचा आहे परमात्मा आपल्याला. आपल्याला परमात्मा जाणवून घ्यायचा आहे, जाणवायचा आहे. काहीतरी करावं लागेल. दोन्ही प्रेमाने दोन्ही हात वर करा. अरे पाऊस पडायला लागलाय, धन्यवाद म्हणा तरी करू. ये कीर्तनच तेवढ्यासाठी चालू आहे महाराज. काय जरा मोठ्यानं पडावं म्हणून दोन्ही हात वर करा. तुमची इच्छा आहे ना पाऊस पडावा अशी आहे का? घ्या जरा दोन हात वर करा. पडतंय पडतंय काळजी करू नका, पडू दे म्हणून तरी करा. हा वर घ्यायचे प्रेमाने. राधे 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 गोविंद राधे असल्या वागण्यामुळेच पावसाळ्यात ऊन येतोय बघा महाराज. लोक म्हणजे मला पिकलंच नाही. अरे येड्या तू वागतो कसा बघ ना महाराज. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे. यात काय वाद नाही. लोकांचं कसं झालंय, एक माणूस महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खर तर हाच विनोद आहे, पण मूर्त तिकडे महाराज. बरं का, महाराज म्हणला नारळ घे तुला वर्षात होईल. हा त्याच्यापेक्षा मोठा विनोद आहे महाराज. बरं का, हा वर्षानं माघारी आला म्हणला भांडताय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको. दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला म्हणला पक्का भांडताय तू, 2 नारळ झाले, 1 लेकरू नाही. महाराज म्हणला एकतर माझा नारळ बऱ्यापैकी फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली, तू 2दा एकटाच आला, तुझी बायको कुठे आहे? ती म्हणलं लग्न नाही झालं. तुम्हीच सांगा किती नारळ दिलं लेकरू होईल. मग मी सांगते किती भजन केल्यावर पाऊस पडेल महाराज. का जसं हे चुकतंय तसं आपलं सुद्धा काहीतरी चुकतंय. काय चुकतंय? भावे विना नकळे निसंदेह, गुरुविना अनुभव, भावे विना भक्ती, बळे विना शक्ती. तुका म्हणे काही नलगे एक भावाची, तुका म्हणे आण काही नाही देवा, काही लागत नाही. विष्णुपुराणात वर्णन आहे, तुम्ही वैष्णवी ना महामाने तर विष्णा म्हणा, फळ तुम्हाला सारखंच आहे, फक्त प्रेमाने. हेच गीतेमध्ये वर्णन आहे. मैयावेश मनो एमाम नित्युक्ता उपासते श्रद्धया परियोपेतास्ते मे युक्त तमामता नाहीतर क्लेशोदिकतरस्तेषा मग व्यक्ता सत्वचेतसा अव्यक्ता ही गती दुःखम देवदेवीर व्याप्यते. हे देह दुःखाचं जात आहे, त्याचं कारण आपलं कर्म आहे. मग आम्ही काय केलं? उपासना तापासना नाही, फक्त श्रद्धेनं भगवंताचं काय केलं? भक्तिवात्सल्य जनाई माझ्या काय करतात? ओव्याच गातात ना. शास्त्र म्हणत
तरी सुद्धा पंढरीचा पांडुरंग वैकुंठ सोडून जेव्हा त्यांच्याकडे येतो तेव्हा आम्हाला वाटतं फक्त भावच महत्वाचा आहे. काय केलं जनाई? 7 वर्ष जनाई माझी काय करतात? उभ्या का भुक्कव तुके तू येरी पाय विठ्ठला, उभ्या का भुक्कव तुके तू येरी पाय विठ्ठला, पाठीमागे म्हणाल मानवलं तातर गावांच्या बाया म्हणाल ग अगं म्हणा गे एकच पक्वाज वाजवा. पाठीमागे म्हणाल सासू आणि सासरा दिरतो तिसरा, पाठीमागच्या 2-4 राहिलेल्या तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला? अगं आयुष्यभर शिव्या दिल्या एकदा तरी वाव्या म्हणा. बिहाटला तर बिहाटला ग, मुदाम करता का ग माय? मी तुम्हाला काही वाईट करायला सांगते काय? अरे देव बोलवायचं आपल्याला जरा तरी प्रेम. हा सासू आणि सासरा दिरतो तिसरा, उभ्या काकू फिरताना तू येरी पाय विठ्ठला, येरी पाय विठ्ठला, येरी पाय विठ्ठला, येरी पाय विठ्ठला, तू येरी पाय विठ्ठला. सासू समोर ठेविले तू येरी पाय विठ्ठला, त्यांच्या काही एकट्याचाच हाय का? तुम्हाला लग का त्यांचं तुम्हाला येत नसतंय? बायको जरी असली तरी महाराज प्रेमाने टाळी. धावला मग तुमच्या आमच्यासाठी धावणार नाही का? फक्त गोड बोलता आलं पाहिजे. आणि माझ्या परमात्म्याचं नाव अमृताहुनी नाम तुझे प्रेमाने विठोबा. व्यापार केला तुकोबराय म्हटले, ज्याला कळलं की व्यापार करून मजा नाही, करावं तर नामचिंतनच तोच खरं कर्म आहे. हे ज्याला कळालं त्यासी बहुलाभ, त्याचा लाभ मी काय माझ्या मुखातून सांगावा? तुम्ही समक्ष डोळ्याने पाहताय ऐकताय. मग आम्ही विचार केला काही नाही बाबा, माझं मूळ मला कळालं, मी परमार्थात आलो म्हणून माझं जीवनाचं सार्थक झालं. माझ्या जीवनाचं सार्थक झालं म्हणून तुम्हाला सांगतो त्यासी बहुलाभ. अनुभवावरनं सांगतो, लाभ पाहिजे असेल तर मूळ स्वीकारा. आणि मूळ इथे मूळच जर उलट असेल तर फळ भेटणार.
गीतेच्या भाषेत ऊर्ध्व मूल मदशाकम अश्वत्थम प्राहुर्वयम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित। संसाराचं झाड उलट आहे, जमिनीत फांद्या आकाशात मूळ आहे, याचं फळ भेटत कारण मूळ उलट आहे। मग हे परमार्थ सरळ झाड आहे, ज्याला पाणी घातलं की फळ भेटतंय। मग आम्ही याच समाधानाच्या फळासाठी हा नामचिंतनाचा अट्टहास मांडला। माझ्या चव्हाण कुटुंबियाच्या माध्यमातून हा नामचिंतनाचा अट्टहास वैकुंठवासी श्रीरंगदादा तुकाराम चव्हाण संप्रदायाची तुरा सांभाळत संसाराचा पुरेपूरपणे भार ज्यांनी आपल्या खांद्यावर पेलला, त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांचा मुलगा जयराम दादा श्रीरंग चव्हाण, सुरेश दादा श्रीरंग चव्हाण, राजभूत दादा श्रीरंग चव्हाण, मुलगी आशामती आई, अशा सर्वांच्या माध्यमातून हा नामचिंतनाचा अट्टहास। काय तर 3 पोरांचं भाग्य आहे महाराज। त्यांच्या वडिलांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त सुद्धा हा नामचिंतनाचा एवढा मोठा सोहळा आहे बरं का। मायबाप तुम्हाला एक वाक्य नक्की सांगेल, जागा पावन व्यक्ती पवित्र असल्याशिवाय कीर्तन सोहळा रंगत नाही। जागा पावन व्यक्ती पवित्र असल्याशिवाय कीर्तन सोहळा रंगत नाही। महाराष्ट्रातला नंबर 1 कीर्तनकार ना, जगातले नंबर 1 गायक वादकाना, तरी सुद्धा कीर्तन रंगणार जर माणसाचं कर्म सत्य नसेल, कारण ते देवाचं नाम आहे, तिथं सत्यालाच रुजवलं जातं। त्या वडिलांची पुण्याई आहे म्हणून 3रं पुण्यस्मरण सुद्धा एवढ्या थाटात घातलं जातंय। त्या बापाचं कष्ट आणि त्या कष्टाची या 3 पोरांना जाणीव आहे। यांनी कीर्तन ठेवलं, तुम्ही म्हणसाल बाबा कसं असतंय ना, पाकिट त्यांनी दिले, 2-4 चांगले शब्द शेवट बोलावंच लागत असते, त्यातली मी नाही रे। त्या तिघांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक नाही, त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक नाही, पण त्यांनी बापाच्या 3ऱ्या पुण्यस्मरणाला सुद्धा कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक आहे महाराज। कारण आजकालच्या लोकांना कीर्तन ही परंपरा कळत नाही हो। लाज वाटते मला, लाज काय काय पोरापोरींची, त्यांना माहित नाही कीर्तन काय असतं, कीर्तनात काय वाजवतात, काय गायकांना काय म्हणतात, वादकांना खुशाल काय काय लोक अजून सुद्धा फोन करून मला म्हणतात की राजकारणी तर लय बेकार, खुशाल फोन करून, हा ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता। प्रोग्राम करते होय रे मी, तुला प्रोग्राम दिसतो का हो? नाही, मग आमच्या गावात सप्ताह होता आणि तुम्हाला घुसवायचे होते। काय बोल तुला काय त्याच्यापेक्षा घाण। आणि मग तुमची सुपारी किती, तुला उकळत घालून मुसळत काढला पाहिजे, देऊन देऊन दिशील किती रे? अरे आमच्या संपत्तीचा विचारच करू नका दादा तुम्ही, आमच्या पिढ्यानं पिढ्या खातील एवढी संपत्ती आमच्याकडे। माझं एक हरीचं नाम तृणाग्नी मेळे, समरस झाले तैसे नामे केले। तुम्ही कुठं सांगता रे आम्हाला? त्याच्यापेक्षा बेकार तुमचं तुम्हालाच आणावं लागतंय का आम्हाला आणावं लागतंय? दिवुक्त येते खुरपाय तुझ्या रानात, दिवुक्त या सगळ्याला घेऊन येते महाराज, कापूस याचा आहे तुझ्या रानात। काय बोलतो तुला काय काय लोकांना नर्तनातला कीर्तनातला फरकच कळत नाही अजून। काही बोलतात लोक, काही दादा हे कीर्तन आहे, हे व्यासपीठ आहे, जे माणसाला माणसात बसवतं, धर्म शिकवतं, मातीचं वैभव सांगतं, संतांचं कौतुक करतं। अरे हे ते कीर्तन आहे जे कीर्तनात बसलेल्या माणसाला देव करायची ताकद ठेवतं, याला कीर्तन म्हणायचं महाराज। व्यासपीठ आहे, तो मंच आहे, हा पखावाज आहे, ती ढोलकी आहे, हा वीण आहे, ते तुंतू नाही, ह्यो महाराज आहे। ते तुम्हाला माहित आहे, पाटला पाटलात बी फरक असतो महाराज बरं का, कळलं त्यालाच कळलं महाराज। काय झालंय तुम्ही कन्फ्युज व्हायला लागलं महाराज बरं का, इतकं कन्फ्युज होऊ नका, जरा विचार करा काय वागतोय काय जगतोय। अरे दाद्यांनो, सगळ्या देवाचा बाप होता तरी देवळात नाही आज, तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्य भल्य शिलावी लपट्टा, यर्कमतन केवळ पंचनन, धडक मारली शंकर याला ब्रह्माचा मातेरा, भूत लागले नारदाला, 7 पोर झाली त्याला, इंद्र पडली भगचंद्र झाला, नारद चुकला चाळा भजनाचा, वासनेच्या संगे नको जाऊ मना, बघा त्या रावणा कैसे झाले। अरे 33 कोटी देव बंदी करण्यात नवकराच्या पायऱ्या कुबेर राखणीला, गाढव वळी गजानन सटवी करी बाळांतपण, ही सत्ता आहे रावणाची।